आज आपल्यामध्ये आपलेच बिशप, कारण ते आपल्याकडे 6 ते 6 वर्ष होते, बिशप थॉमस बिशप आपल्यामध्ये ते पहाटे आलेले आहेत. आपण टाळ्याच्या गजरामध्ये आज आपण आपल्या देवळाचा सण साजरा करत असताना ख्रिस्त सभा आजी आजोबा दिवस साजरा करत आहे. तर आपण ती पहिली प्रस्तावना ऐकूया आणि मग दिसायला सुरुवात केली. आता आपण खाली बसू शकता. जानेवारी 2021 मध्ये आपले दिवंगत पोप फ्रान्सिस यांनी जुलै महिन्याच्या 4थ्या रविवारी संत जोखीम वसंत अण्णा यांच्या सणाच्या आसपास जागतिक आजी आजोबा व ज्येष्ठ दिन साजरा करण्याची घोषणा केली. गेली 4 वर्ष ख्रिस्त सभा जागतिक आजी आजोबा व ज्येष्ठ दिन साजरा करीत आहे. यावर्षी आपण 27 जुलैला 2025 सामान्य काळातील 17वा रविवार रोजी 5वा जागतिक आजी आजोबा व ज्येष्ठ दिन साजरा करीत आहोत. पोप महाशनी या 5व्या जागतिक आजी आजोबा व ज्येष्ठ दिनासाठी निवडलेले विषय आहे. Blessed are those who have not lost hope. ज्यांनी आशा सोडली नाही ते धन्य हो. धन्य ते लोक जे आशेला धरून आहेत. पोप लिओ आपल्या संदेशात म्हणतात की वृद्ध हे आशेचे साक्षीदार आहेत. ख्रिस्त सभेच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनात वृद्धांचा सन्मान करावयास हवा. त्यांना त्या जीवनात सामील करून घेतले पाहिजे. त्यांच्याकडे आपण आशेने बघावयास हवे. त्यांची श्रद्धा, स्मृती आणि निष्ठा ही ख्रिस्त सभेसाठी अमूल्य ठेव आहे. माणसाचे वय वाढले तरी माणसाची आशा कमी होत नाही. उलट वृद्धपणा ही अधिक खोलवर आणि तेजस्वी होते. वृद्ध हे ख्रिस्त सभेचे नुसतेच स्मरणशील नसून ते तिची खरी जिवंत आशा आहे. आज आपण आपल्या कुटुंबातील आजी आजोबा व ज्येष्ठ यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांनी आपल्यासाठी केलेले महान कार्याची दखल घेऊया. कुटुंब आणि समाज यांच्याबरोबर जे ते नाते आहेत त्या नात्याद्वारे परमेश्वर त्यांना आशीर्वादित करू. आपल्या धर्मग्रंथातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर परमेश्वराचा विशेष आशीर्वाद असावा म्हणून आपण अर्पण करूया. तसेच ज्या आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यावर अर्पण करूया आणि त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभूची शांती तुम्हावर बरसो आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू भगिनींनो, आपण जुबली वर्षातील हा सण साजरा करीत आहोत आणि प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे जागतिक ख्रिस्त सभा आज आजी आजोबा दिवस आणि पालक दिवस म्हणून ज्येष्ठांचा दिवस साजरा करण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहे. आणि आपल्या आराधकांसाठी आजचा हा दिवस म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचे ज्येष्ठ प्रेषित, ज्येष्ठ म्हणजे तिथे वयाने नाही तर श्रद्धेने ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व म्हणजे संत जेम्स, पहिला रक्तसाक्षी प्रेषित, त्यांचा आपण वार्षिक उत्सव साजरा करीत आहोत. सर्वप्रथम आपण त्यांच्या देणगीबद्दल, प्रेषितांच्या देणगीबद्दल देवाचे आभार मानूया. आपल्या कुटुंबातील जे ज्येष्ठ आहेत, आजी आजोबा म्हणा किंवा वडीलधारी माणसं म्हणा, त्यांच्या देणगीबद्दल देवाचे आभार मानूया. ते जिवंत असतील तर त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचा आदर करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कृपा आशीर्वाद द्यावा म्हणून विनंती करूया. आणि ते जर मरण पावले असतील तर त्यांचं स्मरण करूया आणि परमेश्वराच्या मध्यस्थीने त्यांच्या कृपेने
आपल्याला ईश्वरी अनुभव यावे म्हणून प्रार्थना करूया. जुबली वर्षातील हा सण आपल्याला आपल्या जीवनातील निराशा दूर करण्यासाठी आणि माशीची यात्रेकरू होण्यासाठी आचरण करावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र राहावे म्हणून आपल्या बाबांची आठवण करूया. परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वर जवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने पर्यायी मी फार पापी केली आहे. माझा अपराध फार मोठा अपराध. म्हणजे कुमारी धन्यमर्या सर्व जगदत्व सर्वसमयाना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आमच्या बाबांची क्षमा करून मला सर्व काही चिन्हाकडे येऊ. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वर, संत जेम्स यांच्या रक्तसाक्षीपणे तू आरंभची विश्वसभेचे कार्य पवित्र केले, तसेच त्यांच्या आश्रयाला पाहिलेल्या धर्मक्रमावर तू कृपेचा वर्षाव केला. प्रेषिताच्या श्रद्धेमुळे तुझ्या विश्वसभेला धैर्य दे आणि त्यांच्या प्रार्थनेमुळे विश्वसभेचे संरक्षण कर. आमच्या या आकाशाच्या धर्मक्रमावर तुझा कृपा आशीर्वाद ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणाला, सदोम आणि गमोरा यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे आणि खरोखर त्याचे पाप फार भारी झाले आहे. म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे, तशीच त्यांची कारणे आहेत की हे पाहायला मी खाली जातो. तसे नसेल तर मला कळून येईल. तेथून ते पुरुष पळून सदोमाकडे चालते झाले. पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. अब्राम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनाबरोबर नीतिमानाचाही संवाद खरेच करणार काय? या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील, तर त्यांच्यात तू खरेच संवाद करणार काय? त्यांच्यातल्या 50 नीतिमानासाठी त्या नगराची तू काय करणार नाहीस काय? ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. नीतिमानाच्या आणि दुष्टाची सारखीच गत होईल. असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय? परमेश्वर म्हणाला, मला सदोम नगरात 50 नीतिमान आढळले, तर त्याच्यासाठी मी त्या सगळ्या स्थळांची गय करेन. अब्राम म्हणाला, पहा, मी केवळ धूळ आणि राख असून प्रभूशी बोलण्यात धाडस करीत आहे. कदाचित 50 5 कमी नीतिमान असतील, तर 5 कमी म्हणून मी सर्व नगराचा नाश करशील काय? तेव्हा तो म्हणाला, मला तिथे 45 आढळले, तर मी त्याचा नाश करणार नाही. त्याने पुन्हा म्हटले, तेथे कदाचित 40 आढळले, तर तो म्हणाला, त्या 40 करिता मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, त्या 40 करिता मी तसे करणार नाही. तर मग तो म्हणाला, मी बोलतो त्याचा प्रभूला राग न यावा. तेथे कदाचित 30 आढळले, तर तो म्हणाला, मला 30 आढळले, तर मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, पहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे. तेथे कदाचित 30 आढळले, तर तो म्हणाला, त्या 20 करिता मी त्यांचा नाश करणार नाही. तो म्हणाला, प्रभूला राग न यावा, मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित 10 आढळले, तर तो म्हणाला, त्या 10 करिता मी त्यांचा नाश करणार नाही. प्रभूचा हा शब्द. उपकार स्मरण करीता
जाते. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर ठेवले गेले आणि त्याला मेलेल्यातून उठवले. त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेला. जे तुम्ही आपल्या अपराधाने आणि देहा स्वभावाने सुंदर झालेले मेलेला होता त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. देवाने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपले प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने सोडले आणि दुसरा करून ते दिले. हा प्रभूचा शब्द आहे. येथून उभे असा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकविले तसे आपणही आम्हाला शिकवा. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्ही आमच्या प्रत्येक अपराधाला क्षमा करतो आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा, मला 3 भाकरी उसण्या दे, पण माझा एक मित्र प्रवासातून आला आहे आणि त्याला पाठवायला माझ्याजवळ काही नाही. आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ दिसली आहेत, तर उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, तो तुमचा मित्र आहे, त्यामुळे जरी तो उठून त्यांना देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला जितके पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असं कोण पाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही मागित असता की तुम्हाला आपल्या मुलाला चांगल्या देणग्या द्यावयाची कळते, तर मग
स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्माने प्रभूचे हे शुभ वर्तमान. Dear Father Phil, Father Joe, Father Robin, Father Savis, Father Bernard, आपल्या निश्चितांच्या राणी संस्थेच्या सर्व सिस्टर्स आणि माझ्या प्रिय प्रेमळ आलासकरांना आपणा सर्वांना हॅपी फीस्ट. आजच्या या सणाच्या विशेष करून जुबली वर्षाच्या या सणाच्या तुम्हाला सर्वांना कौटुंबिक शुभेच्छा आणि शांतीच्या आशीर्वाद. प्रिय आलासकरांनो, तुमचं आणि जमिनीचं, तुमचं आणि निसर्गाचं, तुमचं आणि झाडांचं अद्भुत असं नातं आहे. कदाचित भावी पिढीचं हे नातं आहे का मला माहीत नाही, परंतु ते तुमचा विचार करता नक्कीच ऑनलाईन कम्प्युटरवर, लॅपटॉपवर, त्यांच्या आयपॅडवर किंवा पॅड्सवर ते झाडांना पाहतील आणि त्यांना आजी आजोबांची आठवण होईल. कुटुंबाचं स्पष्टीकरण करताना मला तुमच्या पुढे एका झाडाचं रूपक ठेवायचं आहे. झाड म्हटलं की ते जमिनीपासून वर दिसतं, त्याला फळं बहरलेली असतात. अभ्यासकरांसाठी फळांपेक्षा फुलं जास्त महत्वाची आहेत. मात्र आपण केवळ त्या झाडाची फळं आणि फळच पाहायची नाही, ते झाडच पाहायचं नाही, तर त्या जमिनीखाली जी मुळं गेली आहेत त्या मुळांना आपल्याला विसरून चालणार नाही. कृष्णाताई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे जे रूपक आहे झाडाचं, ते आपल्या कुटुंबाचं जणू काही चित्र आहे. त्या झाडावरची फुलं म्हणजेच आपल्या कुटुंबातली मुलं. ते जे झाड आहे ते झाड म्हणजे ह्या मुलांचे पालक, मम्मी डॅडी ज्याला आपण म्हणतो. आणि त्या झाडांची मुळं जी जमिनीत आहे, दिसत नाही, ती म्हणजे माझ्या प्रिय ज्येष्ठ अभ्यासकरांना, आजी आजोबा किंवा ज्येष्ठ जे आहेत हे त्या झाडाची जणू काही मुळं आहेत. आणि या मुळांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या मुळांकडे आपण पाहायला पाहिजे, त्या मुळांची आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून पोप फ्रान्सिस यांनी 2021 मध्ये ज्येष्ठ नागरिक दिन किंवा आजी आजोबा दिन साजरा करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं. आज आपण 5वा आजी आजोबा किंवा ज्येष्ठांचा दिवस साजरा केला आहोत. आणि पोप लिओ आपल्याला या जुबली वर्षामध्ये आपण प्रस्तावनेत ऐकल्याप्रमाणे सिराजच्या पुस्तकामधून बोल करताना आपल्याला सांगतात की तुम्ही निराश होऊ नका, आशेने जीवन जगा आणि तुम्ही आशेचे यात्रेकरू व्हावे. म्हणजेच कुटुंबातलं जे वातावरण आहे, कुटुंबातली जी परिस्थिती आहे ती बदलेल आणि त्याद्वारे आपल्याला कुटुंबामध्ये आध्यात्मिक सुख शांतीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या कुटुंबातील सर्वात महत्वाचा घटक जरी आपल्याला दिसणारी ती टवटवीत फुलं असली तरी त्या झाडाची जी मुलं आहेत न दिसणारी, ज्यांनी कष्ट घेतले, ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी अडचणीवर मात केला आणि त्या झाडाला मोठं करण्यासाठी त्या झाडाला खत पाणी दिलं, पाणी दिलं आणि इतर ज्या वस्तू त्याच्यात पुरवल्या, त्या मुळांना, त्या ज्येष्ठांना, त्या आजीबाजूंना आपण महत्वाचं स्थान द्यावं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण अशा एका
म्हणजेच आपला आश्रयदाता संत जेम्सचा सण साजरा करीत आहोत. संत जेम्स आपल्यासाठी अशाच प्रकारे एक सुंदर असं आदर्श आहे. प्रिय आजीबाबांनो, तुमची भूमिका संपली नाही, तुमची भूमिका अजून चालू आहे आणि किंबहुना या तांत्रिक युगामध्ये, या डिजिटल कनेक्शनमध्ये, या संगणकाच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला आणखी प्रभावीपणे कार्य करण्याची गरज आहे असं चित्र आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल, आम्ही कोण? आम्ही साधी भोळी माणसं, आम्ही कधी कॉलेजला गेले नसतील, आम्ही कधी मोठं पद किंवा हुद्दा संपादन केला नसेल, आम्ही कोणती मोठी नोकरी केली नसेल, आम्ही फुलवाले, आम्ही काय करायचं? अशा प्रियबंधूंनो, आपला आदर्श, आपला संत जेम्स आपल्याला शिकवत आहे की तो देखील असाच साधा मच्छीमारी करणारा कोळी होता. मात्र जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची त्याची भेट झाली, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हाक मारली, तेव्हा त्याने सगळं सोडलं आणि तो प्रभूचा अनुयायी झाला. प्रभूने त्याला सांगितलं, अरे जेम्स, तू कशासाठी पुढे येत आहे, तुला ठाऊक आहे का? तेव्हा त्याने इतर प्रेषितांपेक्षा अगदी उत्साहाने आणि स्वेच्छेने स्वतःहून सांगितलं, जो वधस्तंभ तुम्ही उचलणार आहात, तो वधस्तंभ मी उचलायला तयार आहे. ज्या यातना तुम्ही भोगणार आहात, त्याहीपेक्षा जास्त यातना भोगण्यास मी तयार आहे. मी घाबरणार नाही, मी डगमगणार नाही, मी पुढे येणार आहे. अशा प्रियबंधूंनो, असा आपला हा आदर्श संत जेम्स आपल्यासाठी एक प्रेरणा आहे. आपण जरी साधे असलो, आपण जरी वयाने मोठे असलो, आपण जरी शरीराने दुर्बल झालेलो असलो, तरी संत जेम्स आपल्याला सांगत आहे, घाबरू नका, भिवू नका, प्रभूचा शोध करा, प्रभूला भेटा, प्रभूचा अनुभव घ्या आणि प्रभूचा अनुभव घेतल्यानंतर तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रियबंधूंनो, आज आपण आपल्या आश्रयदात्याचा सन्मान करीत असताना आपला आश्रयदाता आपल्या सर्वांना जणू काही आठवण करून देत आहे की आपण ख्रिस्ताचा शोध घेतला पाहिजे. ख्रिस्त आपल्याला सापडल्यानंतर त्या ख्रिस्तासाठी आपण समर्पणाची पावलं उचलली पाहिजे. ख्रिस्त आपल्याला भेटल्यानंतर आपण ख्रिस्तासाठी, त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी त्याच्याशी विश्वासू राहिले पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचं जीवन जगतो, तेव्हा निश्चितच आपल्याकडे कदाचित मोठं ध्येय नसेल. वी मे नॉट हॅव ॲम्बिशन, बट वी विल हॅव मिशन. आपल्याकडे ध्येय नसेल, पण आपल्याकडे सेवाकार्य करण्यासाठी अनेक मार्ग असतील आणि हे अनेक मार्ग जर आपण स्वीकारले तर निश्चितच आपण संत जेम्स प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रियबंधूंनो, मार्टरडम म्हणजे रक्तसाक्षीत्व हा जो शब्द आहे तो ग्रीक शब्दामधून आलेला आहे. आणि आपल्या प्रेषिताने जे रक्तसाक्षीत्व स्वीकारलं, त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी ख्रिस्ताची साक्ष दिली. होय माझ्या प्रियबंधूंनो, तोच संत आपल्या प्रत्येकाला, आपण कुटुंबातले पालक असू, आपण कुटुंबातले ज्येष्ठ असू, आपण कुटुंबातले आजी आजोबा असू, आपल्या प्रत्येकाला हा संत सांगत आहे की आपण ख्रिस्ताचे साक्षीदार असले पाहिजे. कुठपर्यंत ख्रिस्ताचे साक्षीदार असावे? मरणापर्यंत ख्रिस्ताचे साक्षीदार संत जेम्स झाले आहे. आणि तो संत आपल्या सर्वांना सांगत आहे की आपण देखील मरणापर्यंत ख्रिस्ताचे साक्षीदार झाले पाहिजे. अशा प्रियबंधूंनो, आज या संताचा सण साजरा करीत असताना हा संत आपल्याला आणखीन एक सुंदर असा संदेश देत आहे. संत जेम्स इज कॉल्ड द पेट्रन ऑफ पिलग्रिम्स, म्हणजे जे तीर्थयात्री आहेत त्या तीर्थयात्र्यांचा तो आश्रयदाता संत आहे.
जुबली वर्षामध्ये पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला तीर्थयात्री बनण्यासाठी सांगितलेलं आहे. आशूचे तीर्थयात्री बनण्यासाठी त्यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. माझ्या प्रिय आपला संत आपल्यासाठी जणू काही मध्यस्थी करतो. जेव्हा आपण यात्रेकरू होण्यासाठी पुढे येतो तेव्हा आपला संत आपल्याला प्रेरणा देतो. यात्रेकरी होणे म्हणजे काय? यात्रेकरू होण्यासाठी आपलं ध्येय काय आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यात्रेकरू हा जो आहे तो परमेश्वराचा शोध घेतो. तो परमेश्वरासाठी जीवन जगतो. परमेश्वराला भेटण्यासाठी उत्सुक असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू यात्रेकरू हा या जगातल्या गोष्टींमध्ये गुरफटत नाही. यात्रेकरू या जगातल्या गोष्टीला प्रथम स्थान देत नाही. यात्रेकरू फक्त स्वस्थ बसून राहत नाही, तर यात्रेकरू हा प्रवासी असतो. यात्रेकरू हा परमेश्वरासाठी झपाटलेला असतो. यात्रेकरू हा परमेश्वराचा संदेश पसरविण्यासाठी पावलं उचलत असतो, यात्रा करत असतो. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि विशेष करून ज्येष्ठांनो, आजी आजोबांनो, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला ह्याच गोष्टीविषयी बोध करायचा आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला श्रद्धेला प्रथम स्थान द्यायचं आहे. पोप लिओ आपल्या संदेशामध्ये पुढे म्हणतात, ज्येष्ठ नागरिक किंवा आजी आजोबा आर ट्रान्समिटर्स ऑफ फेथ, म्हणजेच श्रद्धेचे वाहक आहेत. आणि म्हणून ही श्रद्धा जी आपल्याला प्राप्त झाली आहे त्या श्रद्धेमध्ये दृढ होऊन त्या परमेश्वराचा अनुभव घेऊन आपण दुसऱ्यांना ही श्रद्धा, विशेष करून आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना ही श्रद्धा देण्यासाठी पावलं उचलली पाहिजे. आणि ते जेव्हा घडेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपल्या कुटुंबामध्ये एक श्रद्धेची यात्रा, तीर्थयात्रा सुरू करतो. आणि ती तीर्थयात्रा मोठी व्हावी, त्या तीर्थयात्रेद्वारे तुमच्या कुटुंबातील आणि आजूबाजूच्या कुटुंबातील भाविकांना मदत व्हावी यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण आपल्या संतांचा सन्मान करतो तेव्हा त्याच्याद्वारे आपण देखील यात्रेचे किंवा तीर्थयात्रेचे जणू काही प्रेरक बनले पाहिजे. जे अडचणीत आहे, जे दुःखात आहे, जे समाजामध्ये वंचित आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचून जणू काही त्यांचं जीवन फुलवण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच आपण श्रद्धेची यात्रा करत असतो. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे की तो देवराज्य निर्माण करण्यासाठी आला. आणि त्याला इंग्रजीमध्ये न्यू जेरुसलेम असं म्हणतात. न्यू जेरुसलेम म्हणजे एक कोणती ठिकाण नाही. जेरुसलेम एक ठिकाण आहे, परंतु न्यू जेरुसलेम ही एक संकल्पना आहे. ती सर्वत्र आणि सर्व ठिकाणी आपल्याला प्रस्थापित करता येते. आणि म्हणून आपल्या या ठिकाणी या यात्रेचा प्रवास करीत असताना, परमेश्वराला जीवनामध्ये प्रथम स्थान देत असताना, परमेश्वराचं कार्य करण्यासाठी जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपली ही कुटुंबातली परिस्थिती, आपल्या गाव परिवारातली परिस्थिती, आपल्या धर्मकामातली परिस्थिती ही आपल्याला एक नवीन येरुशलेम निर्माण करायची आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 21व्या अध्यायामध्ये याविषयी आपल्याला बोध केलेला आहे की आपण सर्वजण या नवीन येरुशलेमचे साक्षीदार झाले पाहिजे, या नवीन येरुशलेमचे नागरिक झाले पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे की अब्राहामाने येरुशलेमच्या इस्रायल लोकांसाठी कशी परमेश्वराकडे याचना केली. सदोम आणि गमोरा या शहरावर प्रभू अरिष्ट आणणार होता, ते थांबवण्यासाठी अब्राहम परमेश्वराची कसा झुंज देत आहे. परमेश्वराकडे तो इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी करत आहे. अशी आजोबा हे कुटुंबामध्ये हे जणू काही मध्यस्थी आहे. आपली मुलं आणि आपली नातवंड ह्यामधला
आणि हे जे नातं आहे मुलांचं आणि नातवंडांचं ते अधिक चांगलं करण्यासाठी, अधिक प्रभावी करण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. परमेश्वर अरिष्ट आणणार होता, चांगल्याबरोबर वाईटाबरोबर चांगल्याचा नाश करणार होता, म्हणून अब्राहम मध्यस्थी करतो. अशा प्रियबंधूंनो, विशेष करून ज्येष्ठांनो आणि आजी आजोबांनो, आपल्याला देखील अशाच प्रकारे वाईटामुळे चांगल्याचा नाश होऊ नये म्हणून मध्यस्थी करायची आहे. आपण एकमेकांसाठी मध्यस्थी करायची आहे. आपला आश्रयदाता संत जेम्स आपल्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करीत आहे आणि कशा प्रकारे आपण एकमेकांसाठी मध्यस्थी व्हावे अशी ख्रिस्त आपल्याला शिकवण देत आहे. आणि म्हणून आज आपल्या संतांचा सण साजरा करीत असताना, आपल्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ आणि आजी आजोबांचा सन्मान करीत असताना आपण आपलं कुटुंब जे आहे ते परमेश्वराला सादर करूया. या जुबली वर्षामध्ये आपण निराश होऊ नये, तर आपण आशेची यात्रेकरू व्हावे म्हणून प्रभूकडे कृपा मागूया. एकमेकांसाठी आणि कुटुंबासाठी विशेष करून एक चांगला मध्यस्थ बनून आपण परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आणावे म्हणून प्रयत्न करूया, प्रार्थना करूया. आपला विश्वास प्रकट करण्यासाठी उभे राहूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा करतो आणि परमेश्वराचा एकमेवाचा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा करतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, परमेश्वरापासून परमेश्वर. तो पित्याशी एकत्वापासून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्यापासून सर्व काही उत्पन्न झाले आहे. तो मानवासाठी, आमच्या कार्यासाठी स्वर्गात उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारीमध्ये पासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याच्या आत्म्याने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला प्रज्ञासाठी पवित्र शास्त्राप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो त्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जीवितांच्या पर्यंत करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या वेळाचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा करतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समयेला रस्ता आणि गौरवितात. तो संदेशाचा बोलला आहे आणि एकच पवित्र त्यातली मोकळी शिष्य ख्रिस्त देवावर मी श्रद्धा करतो. पापक्षमेसाठी बाप्तिस्म मान्य करतो आणि हृदयांची पूर्णता भावी जगातील जीवनाची वाट पाहतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माणसाची शारीरिक कमजोरी ही परमेश्वराच्या सामर्थ्याचे स्थान आहे. परमेश्वराच्या दयेला सीमा नाही. त्याची दया सदा सर्वदा आपल्याबरोबर राहते. आज आपल्या कुटुंबासाठी, आजी आजोबांसाठी, ज्येष्ठांसाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आपल्या विनंत्या त्याच्या चरणी ठेवूया. आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू आणि वरद ह्यांनी मुक्ततेच्या जुबली काळात वयोवृद्धांना एकटेपणातून आणि दुर्लक्षेतून मुक्त करण्यास प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला संत जेम्स चर्चचा सण साजरा करण्यासाठी आपण आधुनिक तयारी करावी. संत जेम्स प्रमाणे आपली प्रभूवरील श्रद्धा बळकट व्हावी. आपल्या श्रद्धेचे रूपांतर
की सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या श्रद्धेची मूल्यांचे आभार मानित असताना तुझ्या या कुटुंबियांच्या प्रार्थना व त्यांच्यावर तुझा कृपा आशीर्वाद ठेव ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. पण भगिनी तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वरी त्याला मान्य व्हावी म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करा. हे प्रभू, संत जेम्स हा तुझ्या पुत्राच्या यातनेतून मृत्यूत सहभागी होणारा पहिला प्रेषित ठरला. त्याच्या स्मृतीच्या पवित्र दिवशी तुझ्या पुत्राच्या तारणदायी यातनेने आमची पापे धुवून काढ व या बलिदानाद्वारे आमच्या धर्मग्रामावर तुझा कृपा आशीर्वाद ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हावर बरसो आणि तुमच्या अंतर्यामी शांत करणे प्रभू
पडेला आम्ही तिला विधिद्वारे आमचा परमेश्वर याच्या आभार मानूया. ते योग्य वरास आहे. की प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमचे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व आनंददायक आहे. हे आमचे कर्तव्य आहे. तू सनातन नेमका आहेस. तू तुझ्या बापाकडे कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. प्रेषितामार्फत तू तुझ्या बापावर नित्य लक्ष ठेवतोस आणि त्यांचे संरक्षण करतो. तू तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्या कर्माची नेमका म्हणून त्यांची नेमणूक केली. आपल्या स्वर्गातील स्थान म्हणून ते अजूनही आमचे मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणून सर्व दूत महादूत सत्ता आणि अधिकार शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठवतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःखभोगाला सामोरा गेला तेव्हा त्यांनी भाकरी आभार मानून ती मोडली. ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तिचे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हणले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व धारणाचा प्याला अर्पण करतो.
तुझ्या समोर येण्याची तुझी सेवा करण्याचा पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरणी रक्ताचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावी असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या केससरीची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहे आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित, पूज्य संत जेम्स आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव तुझा सर्वदा तुझाच आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुझ्या इच्छेनुसार शांती वाईट देण्याची कृपा कर. तुझी व्यसन सदा सर्वदा जगतो. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुझ्या प्रेम भावनेने आपण एकमेकाला शांती वंदन करूया. जग पाप
जगाची पापे दूर करणारी परमेश्वराची कोकरू पहा. त्या कोकळाच्या घोषणा करण्यात आलेली धन्य हे प्रभू, तू माझ्या छत्राखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बराव. जन्मशताब्दीचा सण साजरा करीत असताना आम्ही मोठ्या आनंदाने हे ख्रिस्त शरीर साक्रामेंट स्वीकारले आहे. त्यांच्या प्रभावी प्रार्थनेमुळे तुझे सहाय्य आमच्या धर्मग्रामावर व प्रत्येक कुटुंबावर सदैव राहू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.
तुम्हाबरोबर असो. बंधू भगिनींनो, आता किमान नम्रतेने खाली वागवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. परमेश्वराने आपली ख्रिस्त सभा प्रेषितावर प्रस्थापित केली. सत्य जेम्स याच्या प्रार्थनेमुळे तो तुम्हाला आशीर्वाद देवो. प्रेषितांच्या आदर्शाप्रमाणे चालण्यास व सर्व लोकांसमोर सत्याची साक्ष देण्यास परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देवो. प्रेषितांच्या शिकवणीने तुमची श्रद्धा दृढ झाली आहे. त्यांच्या प्रार्थनेमुळे तुम्हाला शाश्वत निवासस्थान प्राप्त हो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो व सदा राहो. जा मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. आपल्या बॅगेचा आशीर्वादाचा संघ